संचालक पुणे विभाग पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाचा विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या श्रीराम विद्यालय राळेगण मसोबा या शाळेमध्ये मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आणि या शिबिराअंतर्गत अमृताचे बोल हा विशेष उपक्रम आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि आज शुक्रवार दिनांक 29/11/2024 रोजी माननीय डॉक्टर सुधा कांकरिया आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डने नामांकित अहमदनगर चे प्रसिद्ध या ठिकाणी नेत्रतज्ञ माननीय सुधा कांकरिया यांचं स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर एक विशेष व्याख्यान आम्ही या ठिकाणी आयोजित केले आणि तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आलेले सर्व या ठिकाणी मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापिका श्रीमती तारका रंगनाथ भापकर मॅडम, या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसिद्ध नेतृत्वज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डने नामांकित अशा आजचे प्रमुख व्याख्याते माननीय सुधा कांकरिया मॅडम, यानंतर नितीन थाडे रोटरी क्लबचे अध्यक्ष यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। यानंतर सुभाष गर्जे रोटरी क्लबचे या ठिकाणी सचिव यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। यानंतर माननीय श्री वत्सव क्षीरसागर यांचे सुद्धा या ठिकाणी मी सदस्य रोटरी क्लब अहमदनगर यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या या राळेगण या गावच्या या ठिकाणी सरपंच माननीय दीपाली सुधीर भापकर मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। माझ्याकडे आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याचे काम आलेले आहे। खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की इतक्या थोर व्यक्तींचा परिचय माझ्याकडे आला आहे। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम या आपणास लागल्या आहेत। त्यांना जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित केलेले आहे। 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक 1985 पासून चालू केले। वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सन्मानपूर्वक त्यांची नोंद सुद्धा आहे। त्यांनी नकोशीला करूया हा विषय व 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार जगात पहिल्यांदा मांडला व समाजामध्ये रुजवला। 1200 पेक्षा जास्त नकोशींचे नामकरण आणि 11,000 पेक्षा जास्त विवाहित 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला। 30 लाख पेक्षा जास्त व्यक्तींनी सामूहिक शपथ घेतली गेली। गेल्या 12 वर्षांपासून राजयोग जीवन पद्धतीचा अभ्यास 9,000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित व्यक्तींना मोफत हिलिंगची सेवा, अंध बांधव आणि कारागृहातील कैदी बांधवांच्या मनशांतीसाठी विशेष अभियानाचे सफल आयोजन केले। भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी पुढाकार व त्याद्वारे हजारो नागरिकांपर्यंत शांततेचा संदेश पोहोचवला। 2 राष्ट्रपतींच्या वतीने आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत विशेष गौरव मिळवला। 150 पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत। कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या नावाचे पोस्टाचे अनेक तिकीटही प्रकाशित झालेले आहेत। त्यांच्याबद्दल काय सांगावे ते कमीच आहे। लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते। लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते। आता कुठले माहेर, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर। एकंदरीत जर जगाचा विचार केला तर आपल्या समोर ही जी मोठी समस्या आहे ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या। ही समस्या भारतामध्ये आणि चीनमध्ये सर्वात अधिक आहे।
आणि भारतामध्ये सुद्धा हरियाणा आहे, पंजाब आहे, गुजरात आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र आहे आणि आपलं अहमदनगर जिल्हा आहे. या सगळीकडेच पोटात असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वी संपवलं जातं ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा आपण असं म्हणतो जागतिक शांतता, जगामध्ये जर शांतता नांदायची असेल तर सर्वात आधी प्रत्येकाच्या मनामध्ये शांतता असली पाहिजे. ही एक आंतरिक शांतता असते. शांततेची सुरुवात आपल्या स्वतःपासून करता आली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे समाजामध्ये जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर शोधून आपल्याला सामाजिक शांतता निर्माण करता आली पाहिजे. मग समाजामधला सर्वात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. आपण जर पाहिलं तर आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होऊ शकत नाही आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलीचा कशाला मुलाचा सुद्धा जन्म होऊ शकत नाही. याचाच अर्थ माणूस निर्माण होऊ शकत नाही, माणुसकी जिवंत राहू शकत नाही. आणि ज्या जगामध्ये माणूसच नाही किंवा माणुसकीच नाही ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे मुलीला वाचवण्याचा हा जो काही विषय आहे किंवा स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा हा जो काही अभियान आहे, हे जे मिशन आहे, हे केवळ मुलीला वाचवण्यापुरतं मर्यादित नाहीये तर जगाला वाचवण्याची दिशा आपल्याला देतं. म्हणजे जागतिक शांतता नांदायची असेल तर मुलीच्या जन्माचं स्वागत आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच हा विषय घेऊन NSS जी न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आपण राळेगण म्हसोबा या गावामध्ये हा स्पेशल असा प्रोजेक्ट हा राबवत आहोत. ही चळवळ राबवत आहोत. आणि हे चळवळ राबवत असताना मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आपल्या गावच्या ज्या सरपंच आहेत दीपालीताई भापकर आणि आदरणीय सुधीर भापकर सर यांना 2 कन्यारत्न आहेत. यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. स्त्री जन्माच्या स्वागताचा आदर्शच आदरणीय सरपंच काहींनी इथे घालून दिलेला आहे आणि म्हणूनच या गावामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा भरीव असं कार्य आपल्याला होताना दिसत आहे. तर मग आपण असं पाहिलं तर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी काय काय नेमकं केलं पाहिजे. कारण काय आहे की ऍक्शन करणं, ऍक्शन कशासाठी करणं तर त्याला काहीतरी ध्येय असलं पाहिजे आणि ते ध्येय म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत. मुलींची संख्या वाढली पाहिजे, स्त्री पुरुष समानता नांदली पाहिजे आणि त्यातून शांती निर्माण झाली पाहिजे. आता तुम्ही एक बोर्ड पाहत असाल पाठीमागे, तो म्हणजे रोटेरियन ऍक्शन ग्रुप फॉर पीस. म्हणजे रोटरी क्लब जे जगाच्या पाठीवर 120 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं पहिलं ध्येय काय आहे तर जगामध्ये शांतता नांदली पाहिजे. आणि जगात जर शांतता नांदली पाहिजे तर माझ्या मनात, माझ्या घरात, माझ्या अंगणात, माझ्या गावामध्ये आणि असं करत करत की जगापर्यंत ही शांतता पोहोचली पाहिजे. मग जे काही प्रश्न आपल्या समाजाचे आहेत ते जर आपण सोडवले तर त्यातून आपली ही शांतता निर्माण होणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा म्हणून रोटरीने कार्य म्हणजे अनेक वर्षापासून रोटरी कार्य करत आहे. मला आठवतं की 2007 ला पिंपळगाव लांडगा हे आम्ही गाव दत्तक घेतलं होतं आणि ते हागणदारी मुक्त केलं. नंतर निर्मल ग्राम केलं आणि त्यावेळेस अब्दुल कलाम सरांच्या हस्ते तो निर्मल ग्राम पुरस्कार पण प्राप्त झाला होता. म्हणजे ही रोटरी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे. समाजाचे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आलेली आहे. आणि असं म्हटलं जातं की पीस थ्रू सर्व्हिस म्हणजे आपल्या सेवा कार्यातून सकारात्मक अशी शांतता निर्माण करण्याची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे आणि ती आपण जागृत केली पाहिजे. तसंच राष्ट्रीय सेवा योजना जी आहे या योजनेअंतर्गत जी राष्ट्रीय भावना आपण निर्माण करतो ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे, विद्यापीठ जे आहे, त्याच्यासोबतच अनेक विद्यापीठ जे महाराष्ट्रात आहे. कोल्हापूरची शिवाजी विद्यापीठ असेल, सोलापूरचं विद्यापीठ असेल, औरंगाबादचं विद्यापीठ असेल, अशा सगळ्या विद्यापीठांना सोबत घेत आपण युवा पिढींना साथ घातली होती स्त्री जन्माच्या स्वागताच्या अभियानामध्ये सहभागी होण्याविषयी. आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये NSS
या योजनेच्या अंतर्गत मी जवळपास 10 वर्ष तिथे काम केलेलं आहे, तिथे सेवा दिलेली आहे आणि त्या माध्यमातून NSSचे कोऑर्डिनेटर टीचर्स आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही घेत होतो आणि त्यासोबतच NSS आणि NCC यांनी जे स्टुडंट्स आपले गाव पातळीवर काम करतात त्यांचंही प्रशिक्षण घेऊन त्यांनाही ट्रेनिंग दिलेलं आहे की गाव पातळीवर आपण कसं कार्य केलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या या सुंदर अशा गावामध्ये हे कार्य करत आहोत. आपण स्वच्छतेचं कार्य केलं असेल, आपण घरोघरी गेलो आहोत, सकाळी आज प्रभात फेरी आपण काढलेली आहे आणि त्यानुसारच आपण घरोघरी जाऊन सर्वे सुद्धा केलेला आहे की मुलींचं नाव नकोशी तर नाही. अनेक वेळा आपण असं पाहतो की मुलींचं नाव नकोशी, धोंडाबाई, पथराबाई, फसीबाई अशी वेगवेगळी नावं ठेवली जातात आणि जी नकारात्मक असतात आणि आपल्या गावाचा सर्वे केला तर आपल्याला एकही नकोशी नावाची मुलगी सापडली नाही. हा एक आनंदाचा ठेवा आहे, आनंदाचा भाग आहे, म्हणून आपण गावासाठी टाळ्या वाजवूया. आपण पाहतो की आज आपण फक्त मुली असलेल्या परिवारांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. आपण गरोदर मातांचा सन्मान करण्याविषयी सुद्धा नियोजन केलेलं आहे की युवा पिढी हीच राष्ट्रशक्ती आहे, उद्याचं भविष्य आहे, भारताचं भविष्य आहे, भारताचंच कशाला जगाचं भविष्य आहे आणि आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्या भारत देशामध्ये तरुणांची संख्या, युवा पिढीची संख्या ही अधिक आहे. तर स्त्री जन्माच्या स्वागताचे जे 11 कलमी कृती कार्यक्रम आहेत त्यातला एक कलम आहे तो 8वा कलम आणि तो म्हणजे की विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताच्या घेण्याविषयी. गाव पातळीवर सुद्धा अनेक प्रकारचे विवाह होत असतात, सामुदायिक विवाह सोहळे सुद्धा होतात किंवा इथून पुढच्या काळामध्ये आता ही जी तरुण मंडळी उपस्थित आहेत 4 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा विवाह योग्य त्यांचं वय होईल तेव्हा त्यांचं सुद्धा विवाह होण्यात आहे. तर या विवाह प्रसंगी आपण काय नेमकं दक्षता घेतली पाहिजे आणि बालविवाह होणार नाही त्याची दक्षता घेणं, हुंडा दिला घेतला जाणार नाही याची दक्षता घेणं आणि विवाह सोहळ्यामध्ये जे 7 फेरे घेतले जातात त्यासोबत 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेणं. 7 फेरे म्हणजे नेमके काय असतात की वधू आणि वर दोघंही एकमेकांना वचन देतात की त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये ते एकमेकांना कशा प्रकारची साथ देतील अशा प्रकारची ती वचनं असतात. त्या वचनामध्ये आणखीन एक वचन आपण जोडलं आणि त्याला 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा असं म्हटलेलं आहे. ते वचन असं आहे की कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रेमाने आम्ही तिचं स्वागत करू, आनंदाने तिला स्वीकारू, तिला शिकवू, तिला तिच्या पायावर उभं करू, अशा प्रकारचा तो 8वा फेरा आहे. त्याचा मंत्रही आहे की लेका एवढीच लेखही भारी, लेखा एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. म्हणजे जितका मुलगा भारी आहे तितकीच मुलगी भारी आहे आणि जितकी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा सुद्धा भारी आहे. दोघांमध्ये अजिबात भेदभाव नाही. तर अशा प्रकारचा जेव्हा 8वा फेरा सुरू झाला, सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातून मग हळूहळू महाराष्ट्र, त्याच्या पुढे मग गुजरात, राजस्थान, हरियाणा पर्यंत हा 8वा फेरा पोहोचला आणि असं भारतभर आता हे 8वे फेरे घेतले जातात आणि आजपर्यंत 11,000 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतलेला आहे. आणि त्यानंतरही त्यांचा सर्वे करण्यात आला की 8वा फेरा तर घेतला पण पुढे काय झालं, तर पुढे ज्यांना मुलगी झाली ते कुटुंब आनंदी होते, त्यांनी मुलीला शिकवलं आहे, तिला तिच्या पायावर उभं केलेलं आहे. म्हणजे हा सकारात्मक झालेला बदल पाहून खरोखरच म्हणजे एक पथदर्शक असा हा 8वा फेरा ठरलेला आहे. तर मी विनंती करेन की भविष्यामध्ये जेव्हा आपलेही विवाह सोहळे होतील तेव्हा नक्कीच आपण सगळ्यांनी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला जेव्हा आपण उत्तर देतो, आपल्याला हाकेला उत्तर तर द्यावंच लागणार आहे. त्यावेळेस आपण मनातल्या मनात एक संकल्प केला पाहिजे की दृढ संकल्प केला पाहिजे की कमीत कमी माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेईन, कमीत कमी माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेईन, माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही यासाठी मी दक्ष असेल. मग आपण आज
3 पातळीवर अशा प्रकारचा संकल्प, त्याला ठराव असं म्हटलं जातं, तो आपण करणार आहोत. एक तर NSS स्टुडंट्स जे आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या वतीने. नंबर 2, आपण ज्या गावामध्ये हा कार्यक्रम करत आहोत ते गावाच्या वतीने. आणि तिसरं म्हणजे ज्या विद्यालयामध्ये आपण इथे शिकत आहोत तर त्यांच्या पालकांच्या वतीने. अशी 3 प्रकारचे ठराव आपण इथे घेत आहोत. त्या ठरावाचे मुद्दे असे आहेत की हे जे युवक युवती आज NSSच्या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनी नंबर 1 की आमच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि स्त्री जन्माच्या स्वागतासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, त्यासाठी जनजागृती करू, हा यांचा विषय झाला. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेऊ. शाळेच्या पातळीवर पालकांना पालक सभेमध्ये याविषयीची जनजागृती करण्यात यावी. नंबर 1. नंबर 2 की जेव्हा इथे आपलं गॅदरिंग होईल त्या गॅदरिंग मध्ये आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या माता पालकांना जर एखादी चिमुकली झाली असेल त्या चिमुकलीचा गॅदरिंग मध्ये यथोचित असा सन्मान करायचा. म्हणजे तो सन्मान मुलांच्या डोळ्यांनी पाहिला, एक अनुभव त्यांनी घेतला, तो एक संस्कार जो आहे मुलीच्या जन्माच्या स्वागताचा तो होणार आहे. म्हणजे गॅदरिंग मध्ये 1-2 काय नवजात मुलींचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान करणं, मातेसहित करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेच्या पातळीवर जे पालक आहेत ते पालक सभेमध्ये हा विषय स्पष्ट करून देणं. आणि त्यासाठी काही नाटिका मी लिहिलेल्या आहेत, काही पुस्तकं मी लिहिलेली आहेत. ती सगळी पुस्तकं मी शाळेंना भेट देणार आहे, गावकऱ्यांना भेट देणार आहे आणि NSS स्टुडंट्सला सुद्धा भेट देणार आहे. त्या सगळ्या पुस्तकातून हा विषय सविस्तर मांडला गेलेला आहे. तर हे झालं शाळेसाठी. आणि गावाच्या पातळीवर संपूर्ण गावाची जबाबदारी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांना घ्यायची आहे. आपल्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याविषयी आम्ही दक्षता घेऊ. आणि गावामध्ये जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचं आम्ही आमच्या परीने ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान सोहळा करू. अशा प्रकारचा ठराव 3 पातळीवर आज इथे होत आहे. खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. सर्वात आधी NSS स्टुडंट्स जे आहेत की ज्यांनी याविषयीचा ठराव घेतलेला आहे त्याचं वाचन करण्याची मी विनंती इथे करणार आहे. NSS स्टुडंटच्या वतीने. स्त्री जन्माचे स्वागत. बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे. आज मुलगीच नसली तर सून येणारच कुठून. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. तो थांबवायचा असेल तर घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत होणे आवश्यकच आहे. या स्त्री जन्माच्या स्वागताच्या चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांतिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा खालील ठराव घेत आहोत. ठराव. आमच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय अहमदनगर राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर मधील विद्यार्थिनी शिक्षक यांच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आणि प्रत्येक जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे स्वागत कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू अशी मी ग्वाही देते. सूचक प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय नकुलवाड सर आणि अनुमोदक प्राध्यापक बाबासाहेब दुधाडे. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शाळेच्या वतीने ठरावाचं वाचन व्हावं. स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ ठराव आज मी आपल्यासमोर वाचतोय. रोजच्या बातम्या वाचल्या पाहिल्या की मन अत्यंत दुःखी होते. स्त्रियावरील अत्याचार, दुराचार, छेडाचे, बलात्कार यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसतेच. आपल्या घरातील बाहेर गेलेली लेक, बहीण, आई घरी येईपर्यंत जीव अगदी टांगणीला लागतो. खूप काळजी वाटते. हे सर्व का झाले याचा खोलवर विचार केला तर स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल हे मुख्य कारण समजते. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांतिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. आमच्या श्रीराम विद्यालय राळेगण मसोबा तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मधील विद्यार्थिनी शिक्षक एकही कुटुंबामध्ये स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.
व प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करण्याविषयी पालकांमध्ये जागृती निर्माण करू. तसेच दरवर्षी गॅदरिंगच्या वेळेस या काळात जन्मलेल्या नवजात बालिकांचा यथोचित सन्मान करू असा ठराव आम्ही घेत आहोत. निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर राष्ट्रीय सेवा योजना स्तर 2 द्वारा सदर उपक्रम यशस्वी होत आहे. त्यांचे आम्ही आभार मानतो. जाधव विजय विश्वनाथ आणि अनुमोदक कोटकर राजेंद्र विलासर. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. आता विनंती आहे गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने ठरावाचं वाचन करायचं आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा. कन्या जन्म सोहळा ठराव आपल्या ग्रामपंचायत कार्यालय राळेगण मसोबा. मुलीची भरती संख्या हे देशापुढील मोठे आव्हान आहे. मुलगी जगली, वाचली, शिकली तसं देशाचा विकास होणार आहे. परंतु सध्या स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढतच चाललेले आहे. ही एक खेदाची बाब आहे. याला आळा काढण्यासाठी आम्ही बेटी बचाओ चळवळीच्या प्रवर्तक डॉक्टर सुधा कंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खाली ठराव घेत आहोत. ठराव आमच्या ग्रामपंचायत राळेगण मसोबा तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या कार्यक्षेत्रात एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू. निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज महाविद्यालय अहमदनगर राष्ट्रीय सेवा योजना स्तरावर सदर उपक्रम यशस्वी होत आहे याचे आम्ही आभार मानतो. सूचक शरद सूर्यभान कोतकर आणि बोधक महादेव नारायण कोळेकर. सदर ठराव सर्वांची मंजूर करण्यात आला. आपल्या समोर आता फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान होत आहे. पुढे आहे. डोळे अलगद बंद आहेत आणि बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. भविष्यामध्ये मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे. आणि ऍक्शन मधून आपण शांततेकडे जात आहोत. सर्व्हिस फॉर पीस या दृष्टीने जेव्हा स्त्री पुरुष समानता या समाजामध्ये नांदायला लागेल तेव्हाच आपण पाहतोय की आपण मधुर शांततेच्या दिशेने पुढे जाणार आहोत. आजकाल आपण पाहतोय की स्त्रियांचा सुरक्षितेचा सुद्धा प्रश्न खूप मोठा झालेला आहे आणि त्यासाठी आपण सेफ गर्ल सेफ गर्ल हे अभियान सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून 3 गोष्टी आपण इथे सांगतो. नंबर 1 तातडीची उपाययोजना, दुसरं कार्यशाळा आणि तिसरं म्हणजे संस्कारातून परिवर्तन. तर अशा या 3 ऍक्शन प्लॅन मधून आपल्याला मधुर शांतीकडे जायचं आहे. मुलींचा आणि स्त्रियांचा सुरक्षितेचा प्रश्नही आपल्याला सोडवायचा आहे.
ही सगळी माहिती आपल्याला ऍक्शन सहित आता समजलेली आहे. मी अभिनंदन करते या गावच्या सरपंचांचं, अभिनंदन करते मुख्याध्यापक मॅडमचं आणि अभिनंदन करते पूर्ण NSS टीम आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि गुरुजन वर्गांचं, सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौतारका भापकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अधिक 2 स्तर अंतर्गत हे जे हिवाळी शिबिर आयोजित केलेले आहे आणि त्या अंतर्गत आजचा हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये आज आपल्याला जो लाभ झालेला आहे हिवाळी शिबिर होते ही तर एक आनंदाची बाब आहेच, पण दुधात साखर म्हणजे आज कामकरिया मॅडम ज्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं आतापर्यंत, पण प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता आणि तो योग जुळून आलेला आहे. तर मॅडम आज आलेले आहेत, इथे उपस्थित झालेले आहेत. मॅडम तुमच्या कार्याला मी सलाम करते. जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी त्या नामांकित आहेत. 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या तर कार्यकर्तृत्वाचा ठसा मॅडम तुम्ही असा उमटवलेला आहे आणि खरोखरच तुमचे कार्य पाहून आमचं विद्यालय नेहमीच या आमच्या मुलांना त्याचा लाभ लाभलेला आहे. म्हणून तुमच्या ऋणात राहील आणि तुमचं जे भावी कार्य आहे त्याला मी आमच्या विद्यालयाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपण जी आता शपथ दिलेली आहे निश्चितच माझे विद्यार्थी शिक्षक आम्ही सर्वच गावकरी या बाबत बांधील राहू आणि या गावामध्ये श्रीभ्रूण हत्या होणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला सर्वांच्या वतीने देते. मी अनुज शिवदास जोरगिल, राष्ट्रीय सेवा योजनेचा NSS कॅम्प विद्यार्थी, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. माननीय सुधा कांकरिया मॅडम त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्या NSS कॅम्पमध्ये सहभागी झाल्यात. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आम्ही या गावात एक सर्वे केला होता की या गावात कोणत्याही मुलीचं नाव नकोशी आढळलेलं नाही, तरी भविष्यात आमचा कॅम्प जिथे जिथे होईल तिथे जर चुकून नकोशी नावाची मुलगी आढळली तर आम्ही तिचं नाव बदलू आणि भविष्यात माझ्या लग्नाच्या वेळेस 8वा फेरा मी घेईल आणि जिथे जिथे मी लग्नाच्या प्रसंगात जाईल तिथे 8वा फेरा घेण्यासाठी त्यांना विनंती करेल. आणि भविष्यात जर मला अपत्य मुलगी झाली तर तिचा सन्मान करेल. धन्यवाद. नमस्कार, मी दिव्या घाईमुक्ते, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या कॉलेजची विद्यार्थिनी. NSS कॅम्प आमचा राळेगण म्हसोबा या गावात आलेला आहे. तर आमचा कॅम्प 26 नोव्हेंबरपासून चालू झालेला आहे. तर त्यामध्ये आम्हाला डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांचं आम्हाला प्रबोधन मिळालं. त्या प्रबोधनामध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बेटी बचाव, त्यामध्ये त्यांच्या प्रबोधनातून कृती कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये आम्ही असा ठराव केला की आम्ही एक शपथ घेतली की मुलगी ही हवीशीच आहे प्रत्येकाला. प्रत्येक घरामध्ये मुलगी जन्माला आलीच पाहिजे. पहिला मुलगी जन्माला येते त्यावेळेस लोकांना आनंद होतो, पण दुसरी मुलगी जन्माला आली की लोकांचं मन जरा हेलावतं, पालकांना जरा दुःख होतं. मुलगा जसा
वंशाचा दिवा असतो तशी मुलगी ही वंशाची पंथी असली पाहिजे, समईची वात असली पाहिजे. त्यामुळे मुलगी ही हवीशी, कधी असं म्हटलं नाही पाहिजे की नकोशी, मुलगी ही नेहमी हवीशी. आणि याला अनुसरूनच आज फक्त मुलगी, ज्या घरात मुलगी आहे त्या घरातील महिलांचा इथे सन्मान करण्यात आला. ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्या महिलांचा इथे सत्कार करण्यात आला. धन्यवाद. मी सुरंजन ज्ञानदेव कराळे. भविष्यात ज्या वेळेला माझं लग्न होईल त्यावेळेला मी 7 फेऱ्यानंतर 8वा फेरा श्री जन्माचा या ठिकाणी 8वा फेरा या ठिकाणी घेईल. आणि मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी लग्नामध्ये 7 फेऱ्यानंतर 8वा फेरा या ठिकाणी श्री जन्माचा सर्वांनी घ्यावा. नमस्कार. आज NSS हिवाळी शिबिर स्तर 2 अंतर्गत आमच्या विद्यालयामध्ये श्रीराम विद्यालय राळेगण या ठिकाणी सुधा कांकरिया यांचे आगमन झाले आणि त्यांनी अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. ॲक्शन ऑफ लँड काय असतं हे याच्यातून समजलं आणि मुलींच्या जन्माचे स्वागत, श्री जन्माचे स्वागत कसं करायचं या संदर्भात त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. आणि जे ठराव आमच्याकडून घेतले, ग्रामपंचायतीमार्फत एक ठराव घेतला, तसेच आमच्या शाळेमार्फत एक ठराव घेतला आणि त्यातून भ्रूणहत्या थांबवण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत हे सांगून त्याची शपथ आम्हाला दिली. तर खरोखरच अतिशय योग्य असा हा स्तुत्य असा उपक्रम होता. आणि निश्चितपणे माझ्या शाळेतले विद्यार्थी, सर्व आमचा स्टाफ आणि ग्रामस्थ हे याला प्रतिसाद देतील आणि त्यामुळे खूप मोठी जागृती झालेली आहे आणि त्याची खूप गरज आहे. आणि निश्चितच यामधून क्रांती होईल असे मला वाटते. मॅडम आल्या आणि आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. नमस्कार. माझे नाव श्रीमती वारे नेहा. आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या ज्युनियर कॉलेजतर्फे जे हिवाळी शिबिर घेण्यात येतं त्याच्या 3ऱ्या पुष्पामध्ये त्या ठिकाणी आज सौ कांकरिया मॅडम इथे आलेल्या होत्या आणि इथे आलेल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी स्त्री जन्माचे स्वागत करूया आणि नकोशी या हवीशी ही जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे त्याच्यावरून ते जे व्याख्यान त्यांनी ह्या शाळेमध्ये येऊन केले होतं, राळेगण म्हसोबा इथे जे व्याख्यान त्यांनी इथे केलेलं होतं ते ऐकून मला खूप खूप छान वाटलं. आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्त्री जन्माचे स्वागत करा या विषयावरती त्यांनी माहिती दिली आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्यांचे मी खूप खूप आभार मानते. इथे येऊन त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर यांच्या वतीने आज राळेगण या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर यांचा विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित होत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी आम्ही कार्य करतो. त्यामध्ये मतदान जनजागृती असेल, स्त्री जन्माचे स्वागत असेल, स्त्री त्या ठिकाणी साक्षरता असेल, स्त्री सेफ त्या ठिकाणी कार्यक्रम असेल, त्याचबरोबर हागणदारी मुक्त गाव असेल, असे विविध काम त्या ठिकाणी आम्ही या कॅम्पमधून त्या ठिकाणी करतो. आणि माझ्याबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नकुलवाडे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर दुसरे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दुधाडे सर या ठिकाणी आहेत. आणि आज विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं की आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि शहरातील नामवंत नेत्रतज्ञ सुधा कांकरे या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आणि त्यांनी अतिशय मोलाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे असणारे जे स्वयंसेवक आहेत यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी जे कृती 11 कृती कार्यक्रम जो 11 कलमी कृती कार्यक्रम या ठिकाणी आज मॅडमने त्या ठिकाणी सांगितला. आणि विशेष म्हणजे गावामध्ये स्त्रियांचं त्या ठिकाणी स्त्रियांचा असणारा दर्जा, त्याचबरोबर मुलींचं त्या ठिकाणी संगोपन, नकोशा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांचं नामकरण करणे, त्याचबरोबर
गावामध्ये त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला आणि या सर्वेमध्ये गावामध्ये कोणतीही त्या ठिकाणी नकोशी मुलगी त्या ठिकाणी आढळली नाही आणि भविष्यामध्ये जर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्प घेऊन जातो आणि अशा ठिकाणी जर समजा आम्हाला सर्वेमध्ये नकोशी मुलगी त्या ठिकाणी आढळली तर तिचं नामकरण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आम्ही करू. त्याचबरोबर मुली त्या ठिकाणी सेफ राहिल्या पाहिजेत, सुरक्षित राहिल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून मॅडम त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनामुळे निश्चित गावातील त्या ठिकाणी मुलींची संख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि असाच जर कार्यक्रम त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आला तर मुलींची संख्या निश्चित वाढेल आणि डॉक्टर कांकरे यांचं असणारं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. तर असंच जर त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी लाभणार आहे असं त्यांनी ग्वाही दिली आणि इथून पुढे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर अतिशय चांगले कार्यक्रम पुन्हा त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घेणार आहोत. आज मला आनंद होतोय की राळेगण म्हसोबा जे नगर तालुक्यातील एक गाव आहे इथल्या श्रीराम विद्यालयामध्ये NSSचा गेली 5 दिवस मोठा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे आणि रोटरी क्लब ऑफ नगरच्या माध्यमातून आमच्या रोटरी पीस सेंटर जे आहे त्याच्या माध्यमातूनच फार मोठं कार्य इथं देखील होत आहे. इथे विद्यार्थ्यांना शांततेचं महत्त्व आणि शांततेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कसा विकास आपल्याला साधता येईल यासाठी डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी देखील आपल्या या स्कूलमध्ये NSSच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. NSSची न्यू आर्ट्स कॉलेजचं विद्यालय ही ब्रांच आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथे आपण शांततेचा ठराव घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे तिन्ही म्हणजे श्रीराम विद्यालयाने आणि इथल्या ग्रामपंचायतीने देखील असा ठराव घेऊन रोटरी पीस सेंटरच्या माध्यमातून कशा पद्धतीने विकासाचं काम हाती घेता येईल आणि स्त्री जन्माचे स्वागत जो आपला मुख्य विषय आहे त्या दृष्टी देखील एक चांगला प्रयत्न झाला आहे आणि येथील गरोदर मातांचा देखील आपण सत्कार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो की श्रमशक्तीद्वारे ग्रामविकास, स्वच्छता, आरोग्य आणि प्लांटेशन ज्याला वृक्षारोपण असं म्हणतो हे सर्व कार्यक्रम इथं संपन्न होत आहेत आणि या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप कष्ट घेतले. प्राधान्याने इथल्या मुख्याध्यापिका ज्या आहेत ताराताई बापकर यांनी देखील खूप कष्ट घेतले आणि अतिशय चांगलं असं इथे शिबिर आयोजित केले. निवाडचे आमचे सर बाळासाहेब असतील त्यांनी देखील खूप मोठे योगदान दिलं आहे आणि आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या आली आणि स्त्री जन्माचे स्वागत करा आणि त्याचप्रमाणे रोटरी पीस सेंटरच्या माध्यमातून एक स्वतंत्र असे तिन्ही इन्स्टिट्यूशननी ठराव घेतले आहे आणि याच्या माध्यमातूनच नक्की आपल्या देशाची अखंड अभंग अशी सेवा करण्याचं व्रत वैकल्य आम्ही केलेलं आहे. धन्यवाद.